रामचंद्र भगवान की जय। श्री गणेशाय नमः। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। श्री सरस्वतीय नमः। श्री माता पिताय नमः। सप्त सागर खवळलाय दराचा उपाय रसातळाय अकंत जीव मात्र सकळाय गोळांगोळाचे निधाके। प्रभु रामचंद्र भगवान की जय। चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षरम कोसामा पातकनासनम। सुंदर असा लक्ष्मण शक्ती 16 कार्यक्रम मोजे शेलगाव होळे उपस्थित सर्व गुणीवाचक ज्ञानीसूचक सुजाण स्मृती मंडळी यांना अभिवादन करून कथेचं अनुसंधान आमच्या हनुमंतरायाने उड्डाण केलेलं आहे आणि त्याचा परिणाम सप्तसागराचं पाणी उसळल्या गेलं, कडे खचल्या गेले, सगळा आकांत निर्माण व्हावा अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली गेली। म्हणतात करून या राम नाम स्मरण शेवट केले उड्डाण न लागता सागर संपूर्ण क्रमीला। राम नामाचा गुरुकार केला, उड्डाण केलं, डोळ्याची पापती लवतेला लवते तोपर्यंत 400 कोसाच्या समुद्राचं उल्लंघन हनुमंतरायाने केलं। म्हणतात उपरा परी गगनांतरी गेली सत्य लोकांपर्यंत वरी हो गेली उजळाची थोरी विक्रम बारी कपीचा। उपरे उपरे गगनांतरी वर 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 उड्डाण गेलं आणि सत्य लोकांपर्यंत उड्डाण नाही गेलं। उड्डाणाची थोरी म्हणजे बातमी गेली कारण एवढा भारी विक्रम आणि आमच्या हनुमंतरायाचा आहे आणि ही माहिती ब्रह्मदेवापर्यंत पोहोचल्या गेली। दिशा दुमदुमल्या संपूर्ण प्राणांतिक सकळ राक्षस ते ऐकून या रावणाय अति चिंतामण उपजवी। सगळ्या काही दिशा भयकंपित झाल्या गेल्या, राम नामाने बुबुकाराने दुमदुमलेल्या आहेत आणि जसा भूकंप यावा अशी परिस्थिती निर्माण झाली गेली आणि हा म्हणता सगळे राक्षसगण भयभीत झाले, रावणापर्यंत बातमी पोहोचल्या गेली। म्हणे गेली कपिंद्राय आणील औषधी समग्रा उठविले सौमित्राय श्रीरामचंद्र काळजी लागली राजा रावणाला, विचार करू लागला आता जर हनुमंतराय गेलं ना 100% औषधी आणेल आणि औषधी आणल्यानंतर बंधू लक्ष्मण उठेल, मग राम तरी आम्हाला कशा ऐकतील कारण ते आतुर बळी कसे आहेत वाचा। हे तर एकमेक परिसय वीररण युधे करताश अवघे मिळाल्या युधाचा मग प्राणांत हो दोघे जण ही काही काहुनी बळी एकमेकापेक्षा बलाढ्य वीर येते आणि हे जर रणंगाच्या ठिकाणी मिसळले तर आता कोण राहिले माझ्याकडे, कोणी शिल्लक राहिलं नाही, कोणी यांचा सामना करू शकणार नाही। अशा प्रकारचे हे पराक्रमी वीर येतात असा विचार या ठिकाणी असताना राजा रावण करू लागला गेला। आता काय करू विचार प्रधान मारिले समग्र इंद्रजितादी एक पुत्र कुमार कुमार मारिले। काय बरं करू मी आता यांच्या बरोबर कोणाला लढायला पाठवू विचार जर केला गेला, अख्खे प्रधान मंडळी मारले गेले, सगळी मुलं मारली, नातरुंड पत्रुंडांचा काटा काढला, यांचा सामना करायला माझ्याकडे एकही वीर राहिला नाही, आता मी काय करावं अशा प्रकारचा विचार राजा रावणाला लागला। आयशा चिंतित रावण करू विसरला भोजन विसरला उदक पाणाय अति चिंता मन पिढी। अशी चिंता राजा रावणाला लागली, काय करावं काय करावं, जेवण करायचं विसरला, पाणी प्यायचं विसरला, नुसती हुरहुर लागली राजा रावणाला, चिंता लागली। आता मागच्या अध्यायात रामाला होती, आता रावणाला लागली। निद्रा न लागे शेजाशी करीत करी असे उठली बायशी तवा देखील काय निमेष मग मग चरणाची लागला
उठतोय बसतोय उठतोय बसतोय झोप लागना जेवण जाईना काय करावं कळेना बर का माळी महाराज काय झालं मग दिसलं की समोर कोण मामा काय नेहमी आणि गेला पटकन पाया पडला वाचा चारी मुखे सरतील लाळा दाळ विकट विक्राळ धगधगीत नेत्र गोळा जैसे इंगळ कबीरांचे मामा काळनेमीचं वर्णन नाथ महाराज करतायत चारी विकट चार दाडाचा मामा काळनेमी दगदगीत इंगळ खैराच्या कोळशाप्रमाणे लाल डोळे बरं का भयानक अशी असणारी हे काया मामा काळनेमीची आणि त्याच्या पाया राजा रावण पडला गेला जीवामुखी समसमित दीर्घ चारे केस निळ कठीण तेत उभे दिसते सुळ जायचे ववी चुकली ववी सोडली तुम्ही वरची घ्या ववी सोडू नका निद्राने लागे शेजेरी करीत वैश्य उठे वैश्य चारी मुखे झाली की बरोबर आहे झाली मग रामायण 33वी द्या 33वी बरोबर तेच. मग चारी मग तेच आहे की खालची घेतली होती हो एक ववी सोडली म्हणजे घ्या 33 घ्या चला देती चारी मुखे चारी मुखे सरतील दाळ विकट विक्राळ हो. धगधगीत नेत्र गोळा जैसे इंगळ कबीरांचे झाली होळी वाचा पुढं जीवामुखी समसमित अति दीर्घ चारी चारी हात केस निळ कठीण तेत उभे दिसत सुळ जैसे चार हातात त्याला जीभ लळलळ करते मुखामध्ये आणि केस जर म्हणलं ना केसाचं वर्णन केलं सूळ जसे रावलेलं असेल सूळ तद्वत असणारे त्याच्या सुळाप्रमाणे केस दिसू लागले म्हणतात तिकट दाडाचारी मुख समान पर्वत दरी खपार करायचा काळा शरीर मुखे चारी समसमित असा असताना मामा काय नेहमी सगळी त्याची आकृती सांगितली गेली पण रंगाचं वर्णन केलं खापरासारखा म्हणजे डांबरापेक्षाही जास्त काळा असा असणारा भयानक कृतीचा हा मामा काय नेहमी वाचा वृक्ष रोविले जैसे सते तैसे हात पाय दिसते. बिंबुळवाणी शरीर कृती हो. देखता भीती यमलोक यमालाही धाक लागावा कारण हात पाय म्हणले जसे झाडे रोवलेत ना असे दिसतात आणि बिंगुळवाणी म्हणजे भयानक कृतीचा मामा काय नेहमी दिसू लागले गेला अति भयानक शरीर वा वा. प्रार्थे दशशिर वाह तो जाऊने सत्कार पर्वतेंद्र अति भयानक नुसतं भयानक नाही विशेषण लावलं बरं का विवेक महाराज अति अति भयानक आहे आणि मग असा अति भयानक कारण मारुतीला अडवायचं म्हणल्यावर तेवढा भयानकच पाहिजे होता आणि त्याची निवड राजा रावणाने केली पाया पडला आणि जाऊन सांगितलं बाबा तुला जायचंय वाचा लवणादी सकळ समुद्र कुशदीप समुद्र लंगोनी अक्षर समुद्र पर्वतेंद्र ज्या मार्गाने मगाशी हनुमंतराया गेले तसं सांगितलं लवणाधिक म्हणजे खाऱ्या पाण्याचा समुद्र उल्लंघन करायचंय त्यापुढे कुशदीप आहे बरं का सप्तसागराचं वर्णन करत असताना पडलेला प्रश्न क्षीरसागर आला इथं पण क्षीरसागर कुठं हे आतापर्यंत म्हणजे आपल्याला कळलं नाही पण माझ्या वाचनातून गेलं बरं का ऐका क्षीरसागर कुठं ज्यावेळेस समुद्र शरण येत नाही बघितला आमच्या प्रभू रामचंद्रांनी बाण काढला आणि बाण जोडल्यावर समुद्र या ठिकाणी शरण आले तो बाण कुठं सोडावा मरू दैत्याला मारण्यासाठी मारवाड देशात सोडला तिथलं सगळं पाणी आटलं लोक भयकंपित झाली लोक शरण आली आणि रामाने तिथं क्षीरसागर निर्माण केला बरं का म्हणून तिथल्या आपल्या ज्या गायात त्याला काय त्या गिर गाय का काय त्या गाया अनेक दूध दुभत्याच्या आहेत त्या ठिकाणी तो क्षीरसागर निर्माण केला तेही उल्लंघन करायचं पुढे या ठिकाणी
हिमद्रेच्या ठिकाणी जायचंय. मार्गाचं गणित जसं हनुमंताला सांगितलं तसं मामा काय नेमीला राजा रावणाने सांगितलं गेला. तुझं न भोये ग गमना मनानी म्हणून आलो तुझं होय होय ते गेला कपी नंदना त्याशी विघ्न करा. दोघांच्या या ठिकाणी गणित सांगितलेलं आहे त्यांच्या गतीचं. मग अशा हनुमंताचं मनोवेग आहे तुझं गमन हनुमंताचा आणि ह्याला नभोवेग आहे तुझं गमन का मायावी. माया अशी म्हणील तिथं पटकन जाणार. आणि म्हणून तुला शरण येण्याचं कारण एवढं केवळ तू आणि तूच या ठिकाणी मारुतीला आणू शकतो बाबा. म्हणून विनंती तुला कानी मी ऐके विनंती लक्ष्मणा भेदली शक्ती उदय येता ग भरती सौमित्र निश्चिती मरेल काय जायचंय पण सांगतो तुला विनंती काय करतोय की त्या ठिकाणी हनुमंतराय दिला कशासाठी वल्ल्या आणण्यासाठी. लक्ष्मणाला शक्तिभेद झालाय आणि तू जर त्याला नाही येऊ दिलं ना हनुमंताला निश्चित लक्ष्मण मृत्यू पावल म्हणून तुला शरण. त्याचा बंधू राया लागी वायू नंदना करुणी सवेगा उठा दिव्य औषधी आणूना सवे लक्ष्मण उठवील क्षणाचा विलंब लागता जाईल म्हणले आणि नक्की दिव्य औषधी आणील. बंधू लक्ष्मणाला उठवील. रावणाला दुश्मनालाही असणारी खात्री आमच्या हनुमंतरायाची आणि म्हणून गयावया करून मामा काय नेहमीची विनंती करू लागला. कसं झालंय माहितीये का विवेक महाराज आता परिस्थिती बघून चालवला ती हे वाचक नवीन आहे. त्यांना वाटतंय मी जरा व्यवस्थित नवीन सांगावा पण बरं का घरचा वाचक तयार केलाय माझा मोठा भाऊ आहे आणि म्हणून चला जसं असेल तसं. उदया नाही येता गपस्ती हो. औषधी समजती वया निश्चिती प्रतिज्ञ मारुती करून गेला. जोपर्यंत सूर्य उदय होत नाही तोपर्यंत औषधी आणतो असं हनुमंताने सांगितलं नाही नुसतं प्रतिज्ञा केली आणि प्रतिज्ञा फुकट नसते बरं का. आणि निश्चित कार्यभाग पार पाडेल म्हणून तुला सांगतो राजा रावण मामा काय नेहमीला बोलतोय तात्काळ औषधी आणूना आताची उठेला लक्ष्मण मग त्याशी तुझे कोणा राम लक्ष्मण बळी तात्काळ अरे क्षणाचा विलंब नाही लागणार. आता आणि लक्ष्मण उठेल मग राम लक्ष्मण कसे आतुर बळी कळी काळाला ऐकणार नाही त्यांच्यावर कुणी बरं युद्ध करावं. त्यानंतर वाचकाची सेवा शिवीनाथ पाटील कौडगाव आणि सूचकाची सेवा कांतीलाल ठवरे हे करतील. चालू आज लागला का नंबर लवकर? वायू नंदना कळी काळा नाटुते बलिष्ठ सकळ वानर गणा त्या शिकवणा झुंजे आतुरबळी अरे कोणाला कळी कळाला नाही अटकणार असा बलशाली बलवान आमचा हनुमंतराय आहे. आणि वानर 18 पद्मे वानर 72 कोटी 56 कोटी गोळंगुळ एक हुनी बळी कुणी लढायचं त्याच्या बरोबर हा प्रश्न म्हणजे या ठिकाणी असणारा कुणाला आमच्या राजा रावणाला पडला मामा काय नेहमीची विनंती करू लागला. झालेली सेवा तुम्हा सर्व साधूंच्या चरणी समर्पित. धन्यवाद.